चला पटकन आमचे खानदेश स्पेशल कढी गोळे खायला. मी ते कसे केले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली होती. ती अगदी स्वच्छ 5-6 पाण्याने धुवायची, म्हणजे आपल्या डाळीला वास येत नाही. आणि ती आता रात्रभर मी पाण्यात भिजवणार आहे. त्यानंतर सकाळी ती छान भिजली होती म्हणून मी आता ती पाणी गळण्यासाठी ठेवून दिली. आता इथे मी हिरवं वाटण करते. हिरवं वाटणात मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरे हे छान वाटून घेतलं. मी हे वरवंट्या पाटावरच करणार होती कारण की याची चव खूप छान येते गोळ्यांना. आता मी डाळ पण वाटून घेणार आहे सर्व. असं थोडं थोडं पाणी शक्यतो नाही टाकायचं, लागलंच तर एकदम कमी पाण्याचा वापर करायचा. आता आपलं छान वाटून झालं होतं, जास्त जाड पण नाही बारीक पण नाही. आता आपण कढीसाठी ताकद थोडंसं 1 चमचा बेसन पीठ टाकलं. नंतर लसूण, हिरवी मिरची, अद्रक, जिरे हे छान कुटून घेतलं. नंतर आपण कढीला तुपाची फोडणी देऊन त्यात हिंग, मोहरी, मेथी आणि ते केलेलं ग्रीन पेस्ट टाकलं आणि ताक आपण त्यात टाकून आता कढी छान हलवून घ्यायची. आता कढीला उकळी येईस्तोवर आपण इकडे आपली पेस्ट तयार करून घेऊ. त्यात मी आपले ग्रीन वाटण टाकलं, नंतर मीठ, तेल टाकलं. तेल नक्की टाकायचं नाही तर आपले गोळे कडक होतात. आता कढीला उकळी आली ना तर असे एक एक करून गोळे सोडायचे, नाहीतर ते डिसरू शकतात. आणि बघा आपले किती छान कढी गोळे तयार झाले. आता चेक करायचं असेल ना तर तोडून बघायचं आणि चिपकलं नाही तर आपले कढी गोळे तयार झाले. तुम्ही खातात का तुमच्या घरी? मला कमेंट करून नक्की सांगा.